प्रश्न विचारू का? डाळ चोकाले, गहू चोकाले तुम्हाला त्रास नाही येत का वा? तुम्हाला खावाले त्रास येते का? नाही. विचार करतो 2 पैसे राहीन तर तुझं लग्न गिग्न लावून देतो म्हणून विचार करतो. म्हणून हे सगळं चोकू चोकू खा लागते आम्हाला तुझ्या करतानी. मी गिन माझ्या नवऱ्याला म्हणतो मला घरीच चक्की पाहिजे बा म्हणून. कारण की कुठं जायची गरज नाही पडली पाहिजे. नवरा गांडीवर लात मारेल ना तेव्हा समजायला ते चक्की घेऊन देते का घेऊन देते तर तुले. अव तर आई तू का मला गांडीवर लाता मारणार नवरा पाहून देणार आहेस का मग? अव तर तू बोलूनच अशी राहिली तर आता त्या शब्दाला उत्तर तर द्यास लागेल मले. अव ताई घरचे मी सगळे काम करीन पण हे गहू चोकणं, डाळ चोकणं, हे करणं, तांदूळ चोकणं हे मायाच्यानं नाही होत आई. बाई तुझी लाडीक पण नाही ना माईच्याच घरी ना बापाच्याच घरी करायचे, नवऱ्याच्या घरी नाही करायचे अशी लाडीक पण. नाही तर गांडीवर लाता मारून हाकलून देते मग कुठं जाशील तू? पण आई तुला न सांगता न माहित होतं तुला गोष्ट कशी माहित होऊन जाते वा? माय होय ना बाप्पा सगळ्या गोष्टी माहित कसं नाही राहील. बरं झालं मायच्या घरी 10 वाजेवरी झोपतेस, नवऱ्याच्या घरी झोपून पण नाही गांडीवर लाता मारून तुला सासू उठवीन का? जाऊ दे जास्त नोकरी करू चल गहू चोकाले भीड. बरं आई तू हे सर्व करत बस मी मोबाईल पाहिले जाता. आजी पोरगी काम चांगलं म्हणलं का पार मोबाईल धराले पडते. बरं झालं बाप्पा किती दिवस आहे तर लवकर तुझं उरकून टाका लागते. जरा जास्त नोकरी करून राहिलीस तू. जरा असं गहू चौक म्हणलं तर तुला दुःख लागून राहिलं ना. पोळ्या कशी खाते दाबून बैगन. निघलं मग पार्लर मधून. आबा पार्लर मधून निघून पाहतो तिचे लटाभाई चांगले वाटत आहे जे कल्ल्या. मैत्रिणीचा बर्थडे होता तर मी ना काहीतरी प्लॅन केलं होतं. माझ्या मैत्रिणीच्या घरी जाऊन मस्त डेकोरेशन करतो बा म्हणून. मी आलो भद्रावती मध्ये माझ्या मैत्रिणीच्या घरी. लय विचार केलोय तर करू का या गार्डन मध्ये करू. तर टॉस केलं तर मी जितली तर मग आम्ही अंदर करत आहो डेकोरेशन. हा काकाजी म्हणत होता तुझ्या तेवढ्या दूर हात नाही पुरत मी थांब पोचून देतो म्हणे तुले. आम्ही झोपडी बनवली. या झोपडीमध्ये तिले उभं करतो आता. इकडे हॅपी बर्थडे बी लावून दिलं होतं. लाइटिंग गिटिंग बड्या केली होती. अंधारात चांगलं दिसते आता काही चांगलं दिसत नाही. संध्याकाळी दाखवतो थांबा तुम्हाला. तिले चाललो पहिलं बोलवासाठी. मस्त मार मटकून धटकून आहे उभी. बी तयारी करून घेतली. मग बसलो भुरभुर मंदी. भुरभुर चालवण्यावाला बी आला होता. ताई म्हणे तुझे व्हिडिओ बड्या राहते म्हणे. तिला हाय करायला लावलो. थोडा अंधार गच्च ते आम्ही पोहोचलो केकच्या दुकानावर. बापा घा वानाचे केक होते काय तर. मला ते व्हाईट ब्लू आवडला होता पण यांले मला जे आवडते यांले कधीच नाही आवडत. मी हा वाला केक घेतला. माझी मैत्रीण म्हणे हाच केक चांगला आहे म्हणे. मला आवडलाच नव्हता. मग गाडीमध्येच बंद केली जे डोळे कारण की इले द्यायचा होता मस्त सरप्राईज. हे म्हणे मला भेव लागत आहे म्हणे तुम्ही डोळे काले बंद केले म्हणे. खोला म्हणे माझे डोळे म्हणे. तुम्ही बी तुमच्या फ्रेंडला असे सरप्राईज देता का नाही? डोळ्याले पट्टी बांधून तिले हळूहळू घेऊन येत होतं. ताई ना भाऊजी मस्त हाय करत होते. हे हाय संध्याकाळचा व्ह्यू. आता लाइटिंग चालू केल्यावर दाखवतो. पहिले इले बसू तर द्या. इले बाय भेऊ लागत होता कोटा आणून टाकतो का इले म्हणून. बस म्हणलं चुपचाप येतं. आता सांगा कसं वाटून राहिलं. अरे लाईट बंद झाली वाटते. चालू झाली वाटते. हे बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. पान माझी मैत्रीण कशी खुश झाली. झोपडी बड्या बनवले म्हणत होती. हे कष्ट लागले त्या झोपडी बनवाले. आमची खोपडी सोडून गेली. अय म्हणे तू तर खाऊन नाही राहिली होतीस मात्र ना. आता बाई मासऱ्यापाशी आली. अव घे ना तू घे ना. आबाजी कशा आहे ग मासऱ्या? किती रुपये फळ नाही म्हटलं का की 100 रुपये पाव. घे ना ये. अरे तू घे ना या. तूच खाते जास्त मी नाही खात बा. हे कशा का दिसून राहिले बा मले. जिवंत साहेबला घे ना. हो जिवंत साहेब पाय हात नको लाव खाऊन टाकशील. तसे तुला खायचा लई सवाद आहे. तू कच्चाच खातो कच्चा. काटवा हे मुक्त मात्रा विकाले मानले आहेत म्हणजे चल ना